कॉम्रेड नाना ओव्हाळ यांच्या 32व्या स्मृतिदिनी आज त्यांचे सहकारी यांनी त्यांच्या शब्दामध्ये आदरांजली अर्पण केली. नाना आमचे आदर्श होते. नाना गेले नाही तर ते आमच्यात आजही आहेत, असे मत ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण अभंगे यांनी मांडले. तर नानांच्या आंदोलनामुळे गरीब, कष्टकरी, दलित, आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे मोठे काम केले असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते जे.के. पिरकड, ॲडव्होकेट गोपाळ शेळके, हरिश्चंद्र यादव यांनी केले. नानांच्या कार्याची ओळख म्हणून कर्जत नगर परिषदेने गुंडगे येथील रस्त्याला कॉम्रेड नाना ओव्हाळ मार्ग असे नाव देऊन त्यांच्या कार्याचा आधीच गौरव केला आहे. नानांचं नाव घेतलं की या आधीची पार्श्वभूमिका आमच्या डोळ्यासमोर उभी राहते. नाना म्हणजे एक आमचा आदर्श होता. नाना जरी गेले असले तरी मला वाटतं नाना आमच्याबरोबर आहे. नाना जिवंत आहे. मी त्यांना प्रथम विनम्र भावे प्रणाम करतो, अभिवादन करतो. नानांनी आम्हाला जे काही दिलं आहे ते न संपणार आहे. या रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही ग्रामीण परिसरामध्ये काम करताना नाना कुठल्याही प्रसंगाला धावून येत असायचे. नाना एक असं एक व्यक्तिमत्व होतं की निर्भीडता, कुणाच्याबद्दल आदराची भावना, त्याचबरोबर नाना हे अविस्मरणीय ठरणारं एक वादळ होतं. नानांच्याबद्दल सांगताना मन भरून येतं आहे की नाना आज जाऊन 32 वर्ष झाली, पण नानांच्या स्मृती मात्र जिवंत आहे. असे काही प्रसंग या तालुक्यामध्ये निर्माण व्हायचे की त्यावेळेला आमच्यासारख्या तरुणांना, आम्ही त्यावेळेला तरुण होतो, नानांच्या बरोबर नाही, पण नानांचं आम्हाला मार्गदर्शन लाभले. नाना म्हणजे आमचं एक म्हणजे चालना देणारं एक आदर्श व्यक्तिमत्व होतं. नानांनी आम्हाला जे काही दिलं आहे त्यामुळे आज आम्ही जनमानसात आदरानं उभे आहोत. या तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेला काही अन्याय व्हायचा, अत्याचार व्हायचा, त्यावेळेला आंबेडकरी समाजासमोर प्रश्न उपस्थित व्हायचा. कारण या आंबेडकरी समाजामध्ये पॅन्थरनंतर मी रायगड जिल्हा बुद्धिस्ट फंडचा अध्यक्ष होतो. त्यावेळेला नानांना एक वेगळा पॅन्थर फुटल्यानंतर मी इथे रायगड जिल्हा अध्यक्ष होतो. पण नानांना आमच्याबद्दल आदर होता, आत्मीयता होती, आत्मसंयमाची भावना होती. आणि नाना हे रत्नपारखी होते. नानांनी अनेक कार्यकर्त्यांना घडवले. त्यामधला मी एक कार्यकर्ता असा की ज्या वेळेला कुठे अन्याय झाला की आमच्या आंबेडकरी समाजाला, नाना कम्युनिस्ट पक्षाचं काम करत होते, पण कम्युनिस्ट पक्षाशी शेवटपर्यंत निष्ठावंत राहिले. आणि सर्व धर्मियांचे नाना, एका जाती धर्माचे नाना नव्हते. तर नाना कुठेही अन्याय कुणावर झाला की नानांची ती काठी आणि नानांचं ते चालणं धडकी देणारं, मग पोलीस यंत्रणा असो, प्रशासकीय यंत्रणा असो, तिथे नाना म्हटलं की तिथे घबराट व्हायची. नाना एक मोठं वादळ होतं, वादळ. नानांच्या स्मृती जिवंत एवढ्यासाठी आहेत की ज्या वेळेला इथे बुद्धमूर्ती चोरीस गेली होती, त्यावेळेस संपूर्ण समाज तहसीलदार कार्यालयावर जमा झाला होता. जवळजवळ 200 तरुण आम्ही होतो. पण सगळे तरुण नानांची वाट पाहत होते. आम्ही सगळे नाना कधी येत आहेत. ज्या वेळेला नाना आले, सगळं पाहिलं आमचा हा मॉप 200 लोकांचा. अरे प्रत्येक गावात काही वाईट माणसं नाहीत, नाना बोलले. प्रत्येक गावात चांगली माणसं आहेत. पण काही अविचारी मंडळींनी काही केलं असेल तर त्यासाठी तुम्ही ॲक्शन काय घेतली? पोलिसांना हा प्रश्न विचारणारे नाना. आवळस गावामध्ये बुद्धमूर्ती चोरीस गेली. त्यावेळेला आम्ही तरुण होतो. त्या आवळस गावातली काही चांगली माणसं देखील त्या ठिकाणी आली. म्हणजे नाही, असे काही प्रकार होतात ते चांगले नाही, हे समाजाला घातक आहेत. आम्ही जरी वेगळे असलो, म्हणजे त्या गावातली मंडळी देखील त्या संदर्भात म्हणत होते की नाही, असं काय केलं आहे ते चुकीचं आहे. प्रत्येकाच्या धार्मिक भावना दुखावणं हे काय बरोबर नाही. वास्तविक पाहिलं
नाना बोलले आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. आणि नाना बोलले की जोपर्यंत तुम्ही या घटनास्थळी येणार नाही तोपर्यंत एसपींशी फोन करताना मलाही फोन दिला हातात. सगळे होते, सगळे जुने कार्यकर्ते सगळे आम्ही होतो. पण ज्या वेळेला माझ्या हातात फोन दिला त्यावेळेला बोले अभंगे आलेत, अभंगे तुम्ही फोन करा. मी म्हटलं साहेब, म्हटलं नाना तुम्ही आदर्श आहात आमचे, तुम्ही बोललो मग मत नाही 2 मिनटं बोला. ज्यावेळेला 2 मिनटं मी बोललो म्हटलं साहेब आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. हा अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. साहजिकच कुठल्याही धर्माच्या भावना दुखावल्या तर त्या धर्मातील माणसाला नक्कीच वाईट वाटेल आणि संताप व्यक्त करतील. तेव्हा रितसरप्रमाणे तुम्ही घटनास्थळी या आणि जोपर्यंत तुम्ही घटनास्थळी येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. पण आता 200 लोक जमा झाले आहेत, 200 तरुण जमा झालेले आहेत. पण याच्यापुढे किती लोक येतील सांगता येत नाही. एवढ्यात मला वाटतं त्यावेळेचे साळुंके साहेब होते. ते साळुंके साहेबांशी ते मला वाटतं सिनियर PI होते. ते पनवेलवरून साळुंके साहेबांनी बोलले आम्ही येतो. 3-4 गाड्या आल्या. पण त्या गाड्या आल्या नानांच्या एका भाषणावर, एका फोनवर. नाना बोलले जर तुम्ही आले नाहीत तर इथे माझं उपोषण सुरू होईल आणि जर तुम्ही योग्य न्याय देणार नसाल तर आम्ही इथून हलणार नाही. मला वाटतं आले आणि आल्यानंतर तो सामोपचारानं प्रश्न मिटला गेला. काही आवळस गावातली समजदार मंडळी होती. मात्र त्यावेळेला ॲक्शन झाली, त्यांना आणले. पण नंतर नानांनीच पुढाकार घेऊन ते आपसात कॉम्प्रोमाइज केलं. अशी प्रकरणं नानांनी किती तालुक्यामध्ये म्हणजे सामोपचाराने मिटवलेली आहेत. नानांच्या मनात कधी सुडाची भावना नव्हती. नाना हे सर्व धर्म समभावाने जगले. नानांच्यामुळे आज आमच्यासारखा सर्वसामान्य ग्रामीण परिसरातला एक सामान्य सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातला जरी आज माझं 72 वर्षाचं वय असलं तरी नाना म्हणजे आमची प्रेरणास्थान होतं. नानांच्यामुळं आम्हाला खूप शिकता आलं. नानांच्या स्मृतिदिनी मी एवढंच सांगू शकतो की नाना एक आमच्या समाजाचं फार मोठं एक वादळ होतं. नाना आजही गेलेले नाहीत. नानांच्या स्मृती जिवंत आहेत. मला वाटतं नानांचं नाव घेतलं की या तालुक्यात काय जिल्ह्यात नानांच्या नावाचा एक वेगळा आदर आहे. नानांच्या मनात सगळ्यांच्याबद्दल आदर, आत्मीयता आणि आत्मसंयमाची भावना होती. नाना म्हणजे आमचं एक प्रेरणास्थान होतं. नानांच्यामुळेच आज आम्ही उभे आहोत. बाबासाहेबांच्यामुळे जसा सगळ्यांना या सर्व धर्मसमभावाच्या मंडळींना एक बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानामुळे आज सर्वांना मान सन्मान मिळतो आहे, तसाच मला वाटतं रायगड जिल्ह्यातील तरुणांचा एक आदर्श म्हणजे नानांना मी विनम्रभावे प्रणाम करतो. समाजातील जो आदिवासी समाज आहे त्यांना कधीही कोणी न्याय देत नव्हतं. त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार आदिवासी नाहीच तर बहुजन समाजातील सुद्धा जे काही गरीब लोक आहेत, दलित लोक आहेत, त्यांच्यासाठी नाना वाळ सतत प्रयत्न करायचे आणि त्यांचा आणि माझा त्याच्यातूनच जवळचे संबंध आले. आणि दळी जमीन ब्रिटिशांनी दिलेली ती आदिवासींच्या नावे व्हावी म्हणून ओवाळ लावण्याने हातात लाल बावटा घेतला कष्टकऱ्यांचा आणि आदिवासींना जागृत केलं की ही दळी जमीन आता तरी आमच्या नावावर करा, आदिवासींच्या नावावर करा. परंतु तर मला एकदा असं आठवतं आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल पुण्याला चालले होते जेवायला, तेव्हा नाना वाळांनी आम्हाला ऑर्डर दिली की चला आपण खोपोलीला जो मेन रोड आहे शिळफाटा तिथे आपण त्यांना थांबू, तुम्ही जेवायला जाता आणि आदिवासी इथं उपाशी आहे त्यांना न्याय नाही मिळत. आणि आम्ही सगळे लोक गेलो नानांच्या पाठीमागं. तेव्हा नाना, मोकाशी वहिनी वगैरे, आम्ही गोपाळ शेळके वगैरे हे सगळे लोक, आम्ही दळवी वगैरे सगळे त्या ठिकाणी गेलो. रस्ता अडवला, पन्हाळे होते, किसन पन्हाळे, रस्ता अडवला. राज्यपालांचा रस्ता अडवणं म्हणजे काय खाऊ नव्हता की आम्हाला न्याय पाहिजे, न्याय मिळावा म्हणून नानावाळांनी पुढाकार घेतला. आणखीन रस्ता अडवल्यावर राज्यपाल आहेत, अलिबागवरून पोलिसांची फौज आली आणि जे आंदोलन करत होते त्या आंदोलनकर्त्यांना मात्र पोलिसांनी जेलमध्ये टाकलं नेऊन. परंतु नाना वाळ आणि मोकाशी यांचे चांगले संबंध असल्यामुळे तरीसुद्धा 8 दिवस जेलमध्ये ठेवलं. 8 दिवसाच्या नंतर तो जामीन झाला
अशा प्रकारचं नाना ओवाळांचं भयंकर असं गोर गरीब कष्टकरी दलित आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत अहोरात्र झटले. दऱ्याखोऱ्यात राहणारा जो दलित आणि आदिवासी कातकरी समाज, त्यांना येण्या जाण्यासाठी सड रस्ताही नाही. एखादी महिला, एखादं पेशंट, एखादी महिला जर डिलेवरीसाठी आणायची झाली तर त्याच्यासाठी डोली करावी लागायची. ही परिस्थिती नाना ओवाळांनी बघितली आणि तिथे लोकांना संघटित करून तहसीलदार कचेरीवरती अनेक मोर्चे आयोजित केले की आम्हाला रस्ता द्या, पिण्याचं पाणी नाही, पिण्यासाठी पाणी द्या. आणि अशा प्रकारचं आंदोलन नाना ओवाळांनी गोर गरीब कष्टकरी जनतेसाठी केलं. आणि त्यांच्याकडे आहे काही नाही राहील शेवटपर्यंत. मी असं ऐकतो की ते एक शिक्षक होते, पेशानं शिक्षक होते, पण ती शिक्षकीसुद्धा त्यांनी सोडली आणि गरिबांना न्याय देण्यासाठी, दलितांना न्याय देण्यासाठी, अस्पृश्यांना न्याय देण्यासाठी आपला लाल बावटा घेऊन ते रस्त्यावर उतरले. अनेक आंदोलनं केली, अनेक शिक्षा त्यांना झाल्या, पण ते डगमगले नाहीत. शेवटपर्यंत कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी, आदिवासींना न्याय देण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आणि लढले. नाना ओवाळांचं एक महान कार्य. माणूस जन्माला येतो आणि निघून जातो, पण कॉम्रेड नाना ओवाळ यांचं नाव, जो गुंडगे रस्ता पळसदरीपर्यंत जाणारा जो रस्ता आहे, आता हायवेला टच झालेला आहे, त्या रस्त्याला नगरपालिकेनं सुद्धा जाणीव ठेवून कॉम्रेड नाना ओवाळ मार्ग असं नाव देण्यात आलेलं आहे. त्याचा आम्हाला आदिवासींना मात्र खूप स्वाभिमान वाटतो आहे, अभिमान वाटतो आहे. पहिल्या प्रथम माझे राजकीय गुरु कॉम्रेड नाना ओवाळ यांच्या 32व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन आणि त्यांना लाल सलाम. कॉम्रेड नाना ओवाळ हे माझे खऱ्या अर्थाने मला घडविणारे, सामाजिक कार्यात, राजकीय कार्यात सातत्याने भाग घेण्यासाठी प्रेरित करणारे माझे खुरे गुरु आहेत. त्यांची स्मृती खरं म्हटलं तर माझा जो आता कुणबी नावाचा जो 2 तास 10 मिनटाचा चित्रपट प्रदर्शित होईल, त्याचा निर्माता मी स्वतः आहे. त्याच्यामध्ये कॉम्रेड नाना ओवाळांची भूमिका प्राध्यापक LB पाटील, जे रायगड भूषण आहेत, त्यांनी केलेली आहे. आणि त्याची प्रचिती नाना ओवाळ कसे होते, कोणत्या दर्जाचे कार्यकर्ते होते, किती निस्वार्थ होते, त्यागी होते, ते तुम्हाला सर्वांना आम जनतेला दिसून येतील. सातत्याने कॉम्रेड नाना ओवाळ यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे होता. मी सातत्याने सावलीसारखे त्यांच्याबरोबर राजकीय कारकिर्दीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये सहभागी होतो. श्रमजीवी कष्टकरी वर्ग, आदिवासी दलित वर्ग, सर्वसामान्य गोरगरीब यांच्यासाठी मनापासून तळमळणारे आणि अगदी प्राण ओतून अगदी ते काम करणारे खंदे कार्यकर्ते, एकनिष्ठ मरेपर्यंत एकनिष्ठ राहिले. आणि तोच आदर्श आज मी 43 वर्ष झाले तरी भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्येच आहे, हा त्यांचा आदर्श आहे. ते खरं म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा चळवळीमध्ये अग्रभागी असायचे. दलितांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार झाला, मग तो डिक्सल प्रकरण असेल, पाण्याचा प्रश्न, समानतेचा प्रश्न असेल, किंवा आवळतचा धार्मिक मंदिराचा प्रश्न असेल, किंवा खोपोलीच्या बुद्धविहाराचा प्रश्न असेल, ते सातत्याने अग्रभागी असायचे. PN घुगेंनी जो अत्याचार केला, जो रास्ता रोको झाला, जे 28 लोक जेलमध्ये अलिबागचे 3 दिवस गेले त्यांच्याबरोबर, कॉम्रेड नानांच्या ओवाळांच्या बरोबर दलित हक्क चळवळीच्यासाठी मी सातत्याने त्यांच्याबरोबर होतो. अत्यंत गरिबी, भयान गरिबी. त्यांचा मुलगा गोपीनाथ, जसं जगन्नाथ, रवींद्र, हे सुद्धा त्यांचे वारसा चालवणारे अत्यंत त्यांच्यासारखेच खंबीर नेतृत्व, निस्वार्थी नेतृत्व, त्यागी नेतृत्व जन्माला आलं. आजही त्यांचा वारसा, त्यांचा मुलगा कॉम्रेड
आमचे जगन्नाथ ओवाल चालवतात, रवींद्र ओवाल चालवतात, नातू आमचे विद्यानंद ओवालसुद्धा आज सातत्याने आहे. म्हणजे एक ती सामाजिक परंपरा त्यांनी काही सोडलेली नाही, तो आदर्श ते देऊन आम्हाला गेलेले आहेत. आजही भारतीय कम्युनिस्ट पक्षची धुरा आज उरणमध्ये, खालापूरमध्ये, कर्जतमध्ये आम्ही त्यांच्या प्रेरणेनेच चालवित आहोत. त्यांचे सहकारी कॉम्रेड माधवराव मोकाशी, तसे नस साने, कॉम्रेड परशुराम गाडे ही अशी मंडळी होती आणि मी चळवळ जी पाहिलेली आहे तो त्यांचा आदर्श खरोखरच निस्वार्थी, कधीही लाचारी नाही. आणि त्यांच्या शब्दाला तहसील कार्यालयामध्ये जबरदस्त वजन होतं. एकदा तर पाण्याच्या प्रश्नावरती तहसीलदारांना कोंडवले होते त्यांनी, आणि त्याचा साक्षीदार मी आहे. आजारी असताना, दवाखान्यामध्ये आजारी असताना, प्रत्यक्ष तापाने फणफणलेला असताना एक आदिवासी त्यांच्याकडे आला आणि त्यांना पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन गेले. म्हणजे त्यांनी आजारपणसुद्धा ॲडमिट आपण आहोत हे पाहिलं नाही, पण गोरगरिबाला का त्यांच्या डोळ्यातनं अश्रू यायचे. आणि ही परंपरा आणि ही त्याग हा असा नेता परत होणे नाही. दलितांचा एक प्रकारचा आदर्श, खरं म्हटलं तर एक खंबीर कम्युनिस्ट नेता, निस्वार्थी नेता, त्यागी नेता हा आम्ही स्वतः पाहिलेला, आणि तोच आदर्श घेऊन आम्ही त्यांचं कार्य करीत आहोत आणि करीत राहणार आहोत. त्यांच्या स्मृतीला आमच्यातर्फे भारतीय कम्युनिस्ट पक्ष रायगड जिल्हा कौन्सिलतर्फे आम्ही लाल सलाम करतो. जय भीम. माझं नाव हरिश्चंद्र गणपती यादव. मी स्थानिक कर्जतमधला रहिवासी. नानांचा आणि माझा अगदी मुलाचा आणि बापाचा नातं असं असलेलं मी 72 सालापासून नानांना मी जास्त ओळखत होतो. नाना हे गोरगरिबांसाठी झटणारे, कोणाच्याही आमिषाला न बळी पडणारे, कोणाचा चहासुद्धा प्यायचे नसत. म्हणजे एखाद्या आदिवासीवरती प्रसंग पडला तर त्या आदिवासीच्या घरी काळा चहा प्यायचे, त्याच्या घरी जेवण जेवायचे. तर कधी त्यांनी कुठल्याही गोरगरिबाचा तिटकारा केला नाही. परंतु माझा आणि त्यांचा संबंध बाप मुलाचा असल्यासारखा. बीड गावामध्ये एक गाव एक पाणवठ्याचा प्रश्न पडला. त्या 75-76च्या टायमाला ती वीर बाटवाला जेव्हा आम्ही गेलो, त्या बीडच्या गावी आमच्यावरती त्या बीड गावातल्या लोकांनी हल्ला केला. तरी देखील आम्ही न डगमगता कायदेशीर लढा, जसा बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला तसा त्या बीडमध्ये पाण्याचा सत्याग्रह करताना नाना आमच्या पुढे, आम्ही त्याच्या पाठीमागं त्यांच्या असायचो. नाना जे सांगतील ते आम्ही नानांच्याबरोबर करायचो. पण कोणावरती हात उगारला नाही किंवा कोणावरती शिवी वगैरे काही दिली नाही. अगदी शांततेने सनदशील मार्गाने आम्ही मग तहसीलदारांच्याकडे, जग्गीश रावसाहेब होते त्यांच्याकडे तो येऊन प्रश्न मांडला. आणि त्या बीडच्या लोकांना देखील असा प्रसंग घडवला की पुन्हा आत्ता देखील ते लोक एक गाव एक पाणवठाच काय, पण एक घर एक ठिकाणी असे गुण्यागोविंदाने ते नांदू लागले. त्याचं श्रेय फक्त नाना ओवाळांनाचा होता. त्याच्या पाठीमागे आम्ही होतो. दुसरा प्रसंग जेव्हा आमच्यावरती आला की डिक्सलमध्ये ज्या महिला आमच्या लोकलमधून पाणी भरून इथे कर्जतला यायच्या आणि त्या विहिरीचं पाणी, स्टेशनच्या जवळची जी विहीर, आंब्याची विहीर त्याला म्हणतात, त्याच्यातनं पाणी न्यायचं. दुःख वाटायचं आम्हाला की खरोखर आमच्या लोकांना एवढा त्रास होता बौद्धांना की जातीवाद इतका होता की त्यांच्या विहिरीतसुद्धा पाणी प्यायची आमची ताकद नव्हती. परंतु आम्ही नानांच्या बरोबर गेलो, आमच्याबरोबर बरेच लोक होते. परंतु डिक्सलचा प्रकार एवढा भयानक घडला की आतोनात म्हणजे भानगडीचा कळ तयार झाला. आणि नंतर मग त्या विहीर आम्ही जी बाटली, त्या विहिरीवरती मानवी विष्ठा टाकली. आणि मानवी विष्ठा टाकली म्हणून जो सत्याग्रह संघर्ष केला तो कर्जतमध्ये. आणि कर्जतमध्ये ज्या टायमाला DYSP हे पनवेलला असायचे, आणि जोपर्यंत ते DYSP येत नाही, त्या गावावर जोपर्यंत शासन होत नाही, DYSP येत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. त्यावेळेचे तहसीलदार ते क्षीरसागर आणि बनसोडे साहेब PI होते. तर त्यांना सांगितलं बनसोडे साहेबांनी त्या क्षीरसागरला, मी तुमच्या सेवेसाठी आलेलो नाही, माझी ही जनता जी पाण्या वाचून आज
इथं दार धरून बसलेले आहेत, अख्खं कचेरी बसलेली आहे. मी त्यांच्या संरक्षणासाठी आहे. मी साहेब तुमच्या संरक्षणासाठी मी जनतेचा सेवक आहे असं ठणकावून जाणारे प्रल्हाद बनसोडे यांनी मात्र शेवटपर्यंत, जोपर्यंत DYSP येत नाही तोपर्यंत त्यांनी केलं. मग माझ्या वाढत्या लोकांनी कोणी 100, 50, 200, 100 असे काढून इथं जेवण बनवलं. जेवण बनवून माझी बैलगाडीमध्ये ते जेवण भरलं. पाण्याच्या टाक्या आम्ही तिथं भरल्या. रात्री 12 वाजता आम्ही डिक्सलच्या लोकांच्या तिथं सोय केली, तिथं जेवायला घातलं आणि गाडी आडवी आम्ही बैलगाडी लावली होती. तिथं जेव्हा DYSP 11:30, 12 वाजता आला त्या टायमाला त्या DYSPला थांबून ठेवलं की माझ्या लोकांची जेवायची पंगत बसलेली आहे, ती पंगत तोडून तुमची गाडी आतमध्ये येऊ शकणार नाही. आणि मग आमच्या सगळ्यांची जेवणं झाली, पंगत झाली, बैलगाडीमध्ये सगळं सामान भरलं, जेवणाचं भांडी भरली. ती भांडी जेव्हा गाडीमध्ये पुढं पाठवली तेव्हा DYSPच्या बरोबरचा संघर्ष झाला नानांचा. तो म्हणजे अफलातून की DYSPला एक तोंडसुद्धा बोलायला जागा ठेवली नव्हती. तर मग लोकांनी आम्ही घोषणा दिल्या, या DYSPचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, तोंडावरतीच. मग ते असे का बोलले, तुम्ही का असे बोलले का DYSPचं करायचं काय, DYSP नाही द्यायला आला आहे. तेव्हा मग तिथून दुसऱ्या दिवशी अख्ख्या डिक्सलच्या लोकांना जेव्हा त्यांनी पोलीस स्टेशन आणलं, आवार भरला, त्यांच्याकडनं माफी मागून घेतली आणि मग ते एक गाव एक पाणवठा करून ते डिक्सलला पाण्याचा संघर्ष पूर्ण करून दिलेला आहे. असे नानाच्या अनेक उदाहरणं आहेत माझ्याजवळ, पण मला अख्खा दिवस पूर्ण लागेल. नानांचे उपकार फार दलित समाजावरती आणि आदिवासी समाजावरती, ज्या टायमाला आदिवासी समाज आणि दलित समाज कुठल्याही याची आमिष न दाखवताना नानांच्या डोळ्यातनं पाणी यायचं. जर का अत्याचार झाला तर नाना स्टेशनला बसलेले असायचे, नानांचं ऑफिसर स्टेशन, आणि मग तिथून लगेच ताटकन उठायचे आणि आम्हाला घेऊन पुढं जायचे. हे नानांचे उपकार आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही. आणि त्यांचं ना माझं जे वडील आणि पित्याचं नातं जे ते आजपर्यंत मी अमर ठेवलेलं आहे. याच्यापुढे मी जास्त काय बोलू शकत नाही. खूप काय बोलण्यासारखं आहे. नानांचे उपकार ह्या तालुक्यात नाही, खालापूर तालुक्यामध्ये लोकांवरती खूप मोठे उपकार आहेत. ते उपकार कधी कोणी विसरू शकत नाही. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. ज्यावेळेला टिळक चौकात अद्यापपर्यंत कोणी जयंती केली नव्हती, पण आम्ही तरुणांनी पुढाकार घेऊन आणि ती जयंती होती त्यावेळेला नाना आमच्या त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी होते. आणि प्रमुख अतिथी असताना नाना म्हणाले, मी कम्युनिस्ट पक्षाचा आहे, पण बाबासाहेबांच्या विचारानं भारावलेलं आहे, बाबासाहेबांच्याशिवाय पर्याय नाही या देशाला. तेव्हा बाबासाहेबांची अवस्था त्यांनी त्या कवितेतून मांडली होती. मला कविता सांगितली, ती कविता मला भावली आणि आजही ती माझी स्मरणात आहे. नाना म्हणायचे, बाबासाहेब म्हणायचे, अरे मी चालत आलो ज्या रस्त्याने तो रस्ता माझी पावले मोजित होता. नाना म्हणत होते. नानांनी सांगितलेली कविता मला खूप भावली ती. ते म्हणायचे, बाबासाहेब, अरे मी बाबासाहेब पाहिले तरी. मला बोलले की तुम्ही तरुणांनी नाही पाहिलं आहे, पण बाबासाहेब मी स्वतः पाहिलेत. बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला मी गेलेलो आहे. तेव्हा बाबासाहेब सांगायचे त्यांच्या भाषणात, मी चालत आलो ज्या रस्त्याने तो रस्ता माझी पावले मोजित होता. मी चालत आलो ज्या रस्त्याने तो रस्ता माझी पावले मोजित होता. मी चालत होतो तो मोजित होता. मी बोलत होतो तो टाळत होता. त्याचा विरोध जेव्हा माझ्या लक्षात आला, त्यावेळेस बाबासाहेब वकील झाले होते. त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले, त्याचा विरोध जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा मात्र मी माझ्या बुटाचा आवाज काढला आणि त्याला ठणकावून सांगितले की आता मात्र मी शांत बसणार नाही. तेव्हा तो माझ्याकडे रोखून पाहू लागला. अरे मनातल्या मनात काहीतरी बोलू लागला. हा वाद मिटवण्यासाठी फक्त वारा पाठलाग करत होता. मी चालत आलो ज्या रस्त्याने तो रस्ता माझी पावले मोजित होता. नाना पुढे जाऊन मला सांगत होते, आम्हाला सांगत होते तरुणांना. मला वाटतं एक एनर्जी होती नाना म्हणजे. पुढे जाऊन नाना म्हणतात, अरे मी चालत येत होतो ज्या रस्त्यातून त्या रस्त्यात बरेच दगडधोंडे आडवे येत होते. बाबासाहेब सांगत होते, मी ज्या रस्त्यातून येत होतो त्या रस्त्यात बरेच दगडधोंडे आडवे येत होते आणि ते माझा जीव घ्यायला पाहत होते. पण बरेच जण माझ्या पाठीमागे चालत होते. मी त्यांना आधार देऊन सांगत होतो, अरे भीत्या पाठी ब्रह्मराक्षस असतो. कारण त्यावेळेला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला नव्हता. तेव्हा बाबासाहेब त्यावेळेस काय म्हणाले, तेव्हा मात्र माझ्या पाठीमागे बरेच जण चालत होते. मी त्यांना आधार देऊन सांगत होतो, अरे भीत्या पाठी ब्रह्मराक्षस असतो. तेव्हा तुम्ही घाबरू नका. या सारे माझ्या पाठोपाठ जे जे खाच खळगे असतील ते टाकू भरून
करू सर्वांच्या हिताचा विचार. हे सारं ऐकल्यावर आणि पाहिल्यावर तो रस्ताच बोलू लागला, भीमा मी चुकलो. तो रस्ताच बोलू लागला, भीमा मी चुकलो, यात माझेच नुकसान होते. खरा तूच दलितांचा दाता, खरा तूच गरिबांचा दाता. मी चालत आलो ज्या रस्त्याने, तो रस्ता माझी पावले मोजत होता. बाबांनो सदैव संघटित राहा, बाबांनो सदैव संघटित राहा. हा नानांनी दिलेला संदेश, बाबासाहेबांच्या कार्याचा घेतलेला परामर्श एका कवितेतून नानांनी ऐकवलेला, तो त्यांच्या स्मृतिदिनी मी आज या ठिकाणी मांडतो, एक माझं कर्तव्य समजून. बंधूंनो नमस्ते, वनकम, सलाम, जय भीम, जय भारतीय संविधान. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.